हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला तर मग आजच्या या सेशन मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी यातील मित्रांनो स्वाध्याय क्रमांक 9.3 आजच्या या सेशन मध्ये मित्रांनो कंप्लीट करूया। चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या YouTube चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर केला नसेल तर शेअर करून द्या। ओके ना फ्रेंड्स? चला मग करूया सुरुवात। चला तर करूया सुरुवात मित्रांनो आजच्या सेशन मध्ये 9.3 यातील प्रश्न क्रमांक 1 बघा। प्रश्न आहे 7/9 अधिक 7/9 गुणिले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती असणार? तर मित्रांनो बोडमास तुम्ही त्या बोडमासला ओळखत असाल। ओके, ओळखतात ना बोडमासला? तो बोडमास काय सांगून गेला, पहिले ब्रॅकेट सोडवा, नंतर कंस चाचीचे म्हणजे चाचीचे असला तो ऑफ वगैरे म्हणतो बघा तो। ओके, त्यानंतर ब्रॅकेट, नंतर भागाकार, मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी, मग ओके हा झालं ना, बेरीज वजाबाकी। ओके ना, म्हणजे कंचे भागू बेव मित्रांनो। त्यानुसार इथे बघा ब्रॅकेट नाहीये, चाचीचे पण नाहीये, भागाकार आहे बघा। ओके, चला पहिले काय आहे या ठिकाणी, तर भागाकार आहे मित्रांनो, आहे भागाकार। मग पहिले हा भागाकार करू, मग अपूर्णांकात भागाकार होतच नसतो म्हणून बघा काय करायचं, पहिले जसंच तसं 7/9 अधिक 7/9 गुणिला 7/9। आता भागाकारच्या जागेवरती गुणाकार, याला करूया व्यस्त, 9 ला पाठवा वरती, 7 ला पाठवा खाली। ओके, मग आता बघा मित्रांनो, मग आता हा गुणाकार करूया, 9×9 9×9 7×7 7×7 म्हणजे मित्रांनो आता इथे राहिला फक्त 1, म्हणजे याचं काम संपलं। ओके, हे बघा, एकाने 9 गुणलं 9×9, एकाने 7 गुणलं 7×7, तो संपला। इथे राहिला 7/9 अधिक 7/9। ओके, इथे कट नाही होणार, कट केव्हा होतं, फक्त गुणाकार गुणाकार मध्ये, इथे बेरीज आली म्हणून कट होणार नाही। छेद समान अंशांची बेरीज म्हणजे 7 अधिक 7 आणि दोघांचा छेद समान म्हणजे दोघांपैकी एक लिहायचा आहे, म्हणजे आन्सर 7 आणि 7 झाला 14, छेदस्थानी 9, 14/9 हे झालं मित्रांनो तुमचे आन्सर। ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे। ओके, बघा खूप सोपा होता प्रश्न। ओके, काही टेन्शन नाही, पाहूया बघा दुसरा प्रश्न। नसेल कळत रिपीट करा बघा मित्रांनो, बाकी बॅग घ्या पुन्हा बघा, बॅग घ्या पुन्हा बघा, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत बघा। ओके, बघा 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल? बघा कसा आहे प्रश्न, 3/5चे आलं की गुणाकार करायचं, गुणिला 4/3 मध्ये किती मिळवावे, किती मिळवावे माहिती नाही, एक्स मानून घ्या। कितीला मानायचं, एक्स, एक्स मिळविले बघा, एक्स मिळवावे की उत्तर मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळतो, म्हणजे उत्तर 1/5 सॉरी 1/5 हा अपूर्णांक मिळतो बरोबर। चला मग याला सोडवूया बघा मित्रांनो, पहिले तर गुणाकार तुम्ही करून घेऊ शकता। ओके, बघा काय होणार, 3×4 12 आणि इकडे 3×5 15। ओके, गुणाकार करण्यापेक्षा कट होतात बघा, इथे 3×1 3×3 4×1 4 आणि 5×1 5 अधिक x बरोबर 1/5। आता बघा याच्या सोबत प्लस होणार नाही, मग याला उचला आणि इकडे पाठवा बरोबरच्या, प्लस आहे ना बघा, पुढे चिन्ह प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस, पाठवा इकडे, मायनस होणार, इकडे राहणार x, इकडे आहे 1/5 आणि हा तिकडे जाणार तर वजा होणार 4/5 बरोबर। ओके, छेद समान अंशांची वजाबाकी होणार, म्हणजे x बरोबर 1 - 4 छेदस्थानी 5। मग आता बघा मित्रांनो x बरोबर किती येणार, तर एकातनं 4 जात नाही, 4तनं 1 काढून घ्या, 4तनं 1 काढला 3। ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह, एकाचं की 4चं, 4चं, मग ते आहे मायनस आणि छेदस्थानी हा 5, म्हणजे आन्सर आहे x ची किंमत किती, -3/5। काय आहे, -3/5। ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे। क्लिअर काय मित्रांनो? ओके, व्हेरी गुड। चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। ओके ना, बघा मित्रांनो वही आणि पेन सोबत ठेवायचे बघा,
तुम्ही सुद्धा सोडवायचं, तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे, त्याशिवाय होणार नाही. फक्त व्हिडिओ पाहून शिष्यवृत्तीची परीक्षा पास होणे शक्य नाहीये मित्रांनो. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, वही आणि पुस्तक घेऊन बसायचे, फटाफट सॉल्व्ह करायचे. बघा 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. आता याला सोडवायचं, आन्सर सांगायचं. बघा काय करूया, याने याला गुणायचं, यात मिळवायचं. म्हणजे काय, 4ने गुणायचंय 3 आला आणि वरच्या संख्येत मिळवायचंय, छेद 4 जसाचा तसा. मग आता बघा काय होणार, 3 चोक 12, 12 ने 1 13, म्हणजे हा झाला 13 छेद 4. ओके. आणि मग आता हा भागाकार तुम्हाला जमत असेल बरोबर. बघा 13 छेद 4, 4 त्रिक 12, उरले किती 1. पॉइंट दिला, सॉरी पॉइंट इथे दिला, इथे 0 घेतला बरोबर. मग आता परत 4 दुने 8, उरले किती 2, 0 दिला, 4 पंचे 20. ओके. म्हणजे बाकी 0 0, आन्सर येणार मित्रांनो किती 3.25. डन. आन्सर असेल 3.25. ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे. बघा ओके ना. ओके डन, व्हेरी गुड. अजून दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकतात मित्रांनो, एकदम शॉर्टकट. बघा हा 3 पूर्ण आहे, 3 जसाचा तसा. 1/4, 1/4 म्हणजे काय, 4तला एक भाग म्हणजे 0.25. मग तो डायरेक्ट 0.25 म्हणजे 25 असं डायरेक्ट देखील लिहू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. 1/4 म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना. ओके, सरळ सर्वांना माहिती आहे 1/4 म्हणजे 0.25 बरोबर. नंतर 1/2 म्हणजे असतो 0.50. ओके. 3/4 म्हणजे असतो बघा 0.75. ओके ना, व्हेरी गुड. चला बघा पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी काय दिले, 3.2/5 अधिक 7/10 भागीला 10 गुणिला 20 बरोबर किती. याने याला गुणा, यात मिळवा. बघा काय, तर 5 काय होणार, 5 गुणिला 3 अधिक 3 छेदस्थानी होणार 5 अधिक 7/10 भागीला 10 गुणिला 20. मग आता मित्रांनो यात सोडवायचं काय, बघा 5 त्रिक 15 आणि 3 झाला 18/5 बरोबर. इकडे अधिक 7/10. आता मित्रांनो इथे भागाकार होणार नाही, याला करावं लागेल व्यस्त. म्हणजे काय, इथे गुणाकार आणि याच्या छेदस्थानी कोणीच नाही म्हणजे 1 असणारच. याला करा व्यस्त, म्हणजे 1 वरती 10 खाली गुणिला हा इकडे 20 बरोबर. आता बघा हे एवढा गुणाकार आहे ना, याला तुम्ही सोडवू शकतात. म्हणजे काय बघा 10 1 10, 10 दुने 20. ओके, क्लिअर आहे. परत बघा वरती 2 खाली 5 म्हणजे बे 1 बे, बे पंचे 10. म्हणजेच इकडे झाला बघा वरती 1 झाला, इकडे 1 झाला, म्हणजेच इथे आता राहिलं बघा काय, तर हा 18 अधिक 7 बरोबर. वरती 18, इकडे 18/5 अधिक इकडे 7 छेद इकडे बघा हा 5 छेद समान अंशांची बेरीज म्हणजे काय होणार 18 अधिक 7 छेद 5. म्हणजेच काय मिळेल 18 आणि 7 किती होतात बघा, 18 अधिक 7 किती होणार 25 का, म्हणजेच हा 25/5. मग आता मित्रांनो 25 ला 5 ने भागल्यास काय येणार आन्सर, 25 ला 5 ने भागल्यास 5 1 5 5 5 25 म्हणजे आन्सर आहे बघा किती 5. डन. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो. ओके, क्लिअर सर्वांना. व्हेरी गुड व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे. ओके, चला बघा बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा, 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेल्या अपूर्णांक कोणता. बरोबर. आता अशा पद्धतीच्या गणितांमध्ये मित्रांनो करायचं काय बघा, पहिले तर पायचा छेद, याचा छेद 7, याचा छेद 14, याचा छेद 7, याचा 21 7 21 बरोबर. मग आता मित्रांनो 21 7 14 तीन प्रकार आहेत बघा, एक 7 आहे, 14 आहे आणि 21 आहे बरोबर. या तीन प्रकारच्या संख्या 7 आहे, 7 21 14 बरोबर. मग यांचा मित्रांनो काढायचा काय, तर सरळ सरळ काढायचं तुम्हाला लसावी बरोबर. यांना बघा भाग जातो कितीने 7 ने बरोबर. 7 ने भाग देऊया मग 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 बरोबर. आता बघा यांचा गुणाकार करायचा कोणाचा 7 गुणिला 2 गुणिला 3 बघा
3 दुने 6 साइन 7 42 काय मिळाला 42 सर्वांचा छेद आपल्याला करायचा आहे मग 42 एवढं लक्षात ठेवायचं बरोबर। मग आता बघा इथे बघा हा 42 केव्हा होईल 5 आला आणि छेद 7 आला दोघांना 6 ने जर गुणलं तर होईल 42 बरोबर हा 42 होऊन जाईल 5 क्लिअर। नंतर इकडे याला जर 42 करायचं आहे बघा 11 छेद 14 याला 42 करायचं आहे 14 त्रिक 42 म्हणून याला 3 ने गुणलं वरती पण गुणायचं 3 ने। मग हे बघा 5 30 आणि इकडे साइन 7 42 इकडे 11 त्रिक 33 इकडे 14 त्रिक 42 बरोबर झाला। आता आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये बघा छेद समान 30 आणि 33 च्या मध्ये यांच्यापैकी कोण येतं हे पाहायचंय। मग इथे पण मित्रांनो इथे पण तुम्हाला त्याच प्रकारे करावं लागेल बघा यांचाही छेद समान करायचा बघा। तर 6 आणि 7 7ला 6 ने गुणल्यास म्हणजे 6ला पण गुणूया 6 ने 7ला पण गुणूया 6 ने बघा काय मिळतो याचा अपूर्णांक 6 6 36 साइन 7 42 बरोबर हा मिळतो 36/42 इथे पाहिजे होता 31 छेद किंवा 32 छेद ओके। इथे 16 बघा 21 दुने होतो की नाही म्हणजेच बघा 16ला पण गुणा 2 ने आणि 21ला पण गुणा 2 ने काय होणार बघा 16 दुने 32 आणि 21 दुने 42 हा मिळतोय बघा 42/32 सॉरी 32/42 मिळतो ना। यस आन्सर असेल तुमचा ऑप्शन नंबर बी। पण त्याआधी यांना पण चेक करा इथे पण 21 आहे ना मग 19ला 3 ने आणि 21ला पण 3 ने गुणा बघा काय मिळणार 21 त्रिक 42 आणि इकडे 9 त्रिक 27 चल 3 आहे कधी नाही हा 5 57 हा पण नसेल। मग आता इथे 7 आला कितीने गुणावं लागेल साइन 7 42 होतो म्हणून 4/7 याला पण 6 ने गुणा याला पण 6 ने गुणा बघा काय मिळतं 6 चोक 24 मिळतो साइन 7 42 मिळतोय बघा हा 24/42 म्हणजे कोण आहे बघा यांच्यामध्ये येणारा 32/42 आहे म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर बी असणार आहे बघा बरोबर। क्लिअर आहे व्हेरी गुड। चला बघा मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं मित्रांनो या ठिकाणी 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे बरोबर बघा 3/7 मध्ये 3/7 सॉरी 3 ना मी 7/3 करतो 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे किती वेळा म्हणजे गुणायचं x वेळा मिळवावे आपण किती वेळा टाइम म्हणजे गुणायचं असतं बरोबर। 3/7 मध्ये म्हणजे अधिक 3/7 किती वेळा म्हणजे गुणीला मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल म्हणजे ही जी बेरीज केली तर किती येतील 3 बरोबर। आता याला सोडवा बघा काय करायचंय हा तर याला गुणणार इकडे 3/7 अधिक हा याला गुणणार बघा हा 3x छेद होणार 7 बरोबर इकडे 3। आता पुढच्या स्टेज मध्ये छेद दोघांचा 7 म्हणजे दोघांपैकी लिहायचा आहे 1 आणि वरच्यांची बेरीज म्हणजे 3 अधिक 3x बरोबर 3। आता हा यांच्यात भाग दिला जाणार नाही हा भाग तो इकडे पाठवून द्या गुणेल म्हणजे इथे 3 अधिक 3x बरोबर 3 गुणिला 7। मग आता मित्रांनो बघा हा 3 अधिक 3x यांची प्लस होत नाही 3 अधिक 3x राहू द्या बरोबर इकडे 7 गुणिला 3 7 त्रिक होतो 21। आता बघा हा इकडे प्लस आहे याला इकडे पाठवून द्या काय होईल मायनस म्हणजे इथे येणार 3x इकडे होणार 21 वजा 3 म्हणजे 3x बरोबर इकडे किती 21 मधनं 3 काढून टाका बघा किती राहणार 18 राहतो बरोबर। हा याला गुणतो पाठवा तिकडे भागेल जे x बरोबर किती 18/3 तर x ची किंमत मिळेल 3 सक 18 x ची किंमत मिळाली 6 ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे। क्लिअर आहे ऑप्शन नंबर ए 6 ओके फ्रेंड्स क्लिअर। चला बघा पुढचा प्रश्न बघा ए बी सी आणि डी हे जर समान असतील तिघ जर सारखे असतील तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणजे बघा मित्रांनो पहिला तुम्हाला a/5 दिलाय नंतर दिलाय b/7 दिलेला आहे नंतर दिलाय c/3 नंतर दिलाय d/2। आता बघा ए बी आणि सी डी हे जर समान असतील ओके समान असतील तर मग आता बघा त्याचे भाग करायचे वरची जर संख्या 10 असेल
ओके बघा, आपण मानूया वरची संख्या 10 असेल, बरोबर, ते सर्वांमध्ये समान आहे, ते जर 10 असतील, बघा इथे 10/5 केला, इथे 10/7 केला, इथे 10/3 केला, इथे मित्रांनो 10/2 जर केला, ओके समजून घ्या 10/2 केला, मग इथे 10/5 भाग, 10/5 भाग म्हणजे 2 2, 10/7 भाग केले, 2 पेक्षा लहान होतील, 10/3 भाग केले, ओके 10/3 भाग केले, 3च्या जवळपास, 10/2च भाग केले तर 5 5, म्हणजे हा भाग सर्वात मोठा असेल, मग मोठा पूर्णांक कोणता होईल, डी बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर डी 4 बरोबर असणार आहे. क्लिअर आहे मित्रांनो. ओके, यात लक्षात ठेवायचंय अंशस्थानची संख्या जर समान असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी आणि ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान. ओके, या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके ना, क्लिअर आहे. बघा या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत, म्हणजेच मित्रांनो 9.3 या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. ओके ना, स्वाध्याय क्रमांक 9.3 या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो बघा, अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर पुढची व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यासाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि त्याची नोटिफिकेशन पाहिजे असेल ना, बाजूला बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरायचं नाही. ओके फ्रेंड्स, चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.